झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। जयंत, किती भारी वाटतंय आपण या उत्सवाला आलो ते। म्हणजे बघ ना, किती प्रसन्न वाटतंय ना। थँक्यू सो मच। अगं जानू, तू थँक्यू का म्हणतेस? हे बघ जानू, फक्त तू माझा विश्वास कधी मोडू देऊ नकोस। मग मी तुझी प्रत्येक इच्छा कशी करून पूर्ण करेन बघ। आणि जानू, मी फक्त म्हणत नाही आहे, आय रिअली मीन इट। आय नो जयंत, म्हणून तर तू मला इथे उत्सवाला घेऊन आलास। ऑफकोर्स। आणि आता बघ, मी माझ्या जानूला या मंदिरात कसं स्टाईल मध्ये घेऊन जातो। म्हणजे अयन, अरे काय करतोयस तू? अरे हे असं जेव्हा नवी जोडपी जेजुरीला जातात ना दर्शनासाठी, तेव्हा हे असं उचलून पायऱ्या चढतात। जानू, नवऱ्याने बायकोला उचलण्यासाठी कुठल्याही देवस्थानाची गरज नाही लागत, इच्छा असली पाहिजे। मी या देवी समोर मी हे कबूल करतो। आय एम थँकफुल जानू, तू फक्त माझी आहेस। तू या जगातली सगळ्यात सुंदर बायको आहेस। तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस। तू माझी प्रेरणा आहेस। मी माझ्या मनातलं नीट सांगू शकलो असतो तर आज जानू कायमची माझी झाली असते। तू फक्त माझी आहे जानू, आणि मला तुला कधीच कोणासोबतही शेअर करायचं नाहीये, नॉट इवन विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स। किती रोमॅन्टिक कपल होतं ना ते। बघ, नवरे त्यांच्या बायकांसाठी काय काय करतात। त्यात काय एवढं? तुझा जो नवरा असेल तोही करेल ना। काय तो आल्याचा चहा, चाफ्याची फुलं, त्यासोबत हेही करेल। चल। रंकी, हे घे। स्वारी नाही, परत नाही करत, लाव। एवढं काय घाबरतो रे रंकी? एवढं तर केलं मी। ये खाली तू, ये। येतंय मला, तू नको धरू, जा।
मी इथे कधी आले तुझं जेव्हा तिच्या बरोबर सुरू होतं ना तेव्हाच मी इथे आले मी असं म्हणतेय तुला जर ती आवडते तर बिनधास्त सांगून टाक हा? हसतोय माझा वेंकी दादा चकलातोय बाबा एक मुलगा खरं खरं सांग आवडते की नाही? सांग लवकर सांग आवडते सांग आवडते आवडते तुला ती आवडते आवडते वेंकी दादा थांब थांब रवी काय सांगू तुला की भावना इथे सुद्धा माझ्या भाचीला तिची मुलगी असल्यासारखी घेऊन फिरतीये डार्लिंग जस्ट रिलॅक्स and ignore her. कसं इग्नोर करू त्या भावनाला हसताना नाही बघू शकत मी. तिच्या चेहऱ्यावर मला फक्त आणि फक्त दुःख बघायचं हेच माझ्या जगण्याचा आता एकमेव एम आहे ही भावनाबद्दल बोलतीये हिचा काय संबंध भावनाशी And we will achieve that by hook or by crook. सुपर्णा हाय हाय भावनाचा आणि तुझा काय संबंध काही नाही ग त्या भावनाच्या पत्रिकेत दोष आहे म्हणजे तिच्या पत्रिकेत असं लिहिलंय तिचं ज्या कोणाशी लग्न होईल त्यांच्या घरात कोणाची तरी डेथ होईल आणि अगं तेच झालं तिचं माझ्या भावाशी लग्न ठरलं होतं आणि ऐन लग्नाच्या दिवशी असं असं दादा आणि माझी मम्मा कायमचे सोडून गेले ग मला हे सगळं कसं घडलं नीलांबरी प्लीज मला या सगळ्याबद्दल बोलायला लावू नकोस मला खूप त्रास होतोय प्लीज एक्सक्यूज भावनाच्या पत्रिकेतल्या दोषामुळे तिचा पहिला नवरा गेला आणि आता दुसरा नवरा कोण सिद्धू म्हणजे तो पण जाणार सुंठी वाचून खोकला गेला आता तर भावनाच काडे पाटलांची सून म्हणून या घरी यायला हवी झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज